This call is now being recorded. Your topic of syllabus or the subject topic of subject is utilization of electrical energy, and the subject code is 22626. The total wattage. The total wattage of theory paper is 70 marks. 30 marks is for the THPA. 25 marks is the internal practical exam, and 25 marks is for the your PRPA, that is the continuous progressive assessment. Then overall weightage of this subject is 150 marks. Then in unit number first unit is related to illumination. Illumination, that is the basic terms related to your illumination, that means the various definition. For example, what is mean by luminous flux, then the luminous intensity, what is mean by lux, MHCP, mean horizontal candle power, mean spherical candle power. पेपर मध्ये असंच विचारलं जातं, डिफाईन MHCP. तर MHCP चा फुल फॉर्म पण हा तुम्हाला माहित पाहिजे. दॅट मीन्स मीन होरिझोंटल कॅन्डल पॉवर. 2 मार्क्स साठीच्या हा डेफिनेशन कंपल्सरी पेपरला विचारलं जातं. अदरवाइज इफ देयर इज ए ऑनलाईन एक्झामिनेशन इन दॅट MHCP इज स्टँड फॉर, असा MCQ तुम्हाला येऊ शकतो, और MHCP इज स्टँड फॉर, और गिव द फुल फॉर्म ऑफ MHCP, मीन होरिझोंटल spherical candle power. Then lamp efficiency, depreciation factor, maintenance factor, coefficient of utilization. These are the basic definition which is related to your illumination. Illumination च्या टर्म्स मध्ये या बेसिक डेफिनेशन 2 मार्क्स साठी पेपरला विचारल्या जातात. देन इट ऑल्सो कन्सिस्ट ऑफ स्पेस टू हाईट रेशो, रिफ्लेक्शन फॅक्टर, वेस्ट लाईट फॅक्टर, ग्लेअर अँड शॅडो. क्लिअर? मोस्ट ऑफ यू सगळ्यांना काही ह्या ज्या डेफिनेशन ह्या ECA मध्ये पण आलेल्या होत्या. व्हॉट इज मीन बाय लक्स और दी सॉलिड अँगल, लुमिनस इंटेन्सिटी. लुमिनस इंटेन्सिटी मीन्स वर्किंग प्लेनला जेवढे नंबर ऑफ लुमेन्स आहेत ते पर एरिया किती बंबाट सोट आहेत त्याचं मेजरमेंट आपण लुमिनस इंटेन्सिटीच्या फॉर्म्स मध्ये घेत असतो. हे जेव्हा ऍक्च्युअल मी तुम्हाला सिलेबस टीच करेल चॅप्टर नंबर 1 और युनिट नंबर फर्स्ट, त्यावेळेस मी वन बाय वन एक एक डेफिनेशन ही तुमची लर्नच करून घेणार. देन सेकंड पॉइंट इन दी फर्स्ट चॅप्टर इज दी लॉज ऑफ इल्युमिनेशन. देअर बेसिकली 2 लॉज ऑफ इल्युमिनेशन, इनवर्स स्क्वेअर लॉ अँड लॅम्बर्ट कोसाइन लॉ. These 2 law are asked for the 4 marks. 2 मार्क्स साठी तुमचा एक लॉ विचारला जातो. याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम पण ड्रॉ करायची असते आणि लॉचं स्टेटमेंट आहे ते एकदम ॲक्युरेट लिहायचं असतं. लॉचं स्टेटमेंट हे चेंज होत नाही. कुठलाही लॉ असेल, फॉर एक्झाम्पल फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, लॉ जर घेतला तर लॉचं स्टेटमेंट लॉचं एक्झॅक्ट टू एक्झॅक्ट सिमिलर असलं पाहिजे. आपल्या ओन लँग्वेज मध्ये त्याला मॉडिफाईड करायचं नाही. दिस वन इज युअर पॉइंट नंबर सेकंड, लॉज ऑफ इल्युमिनेशन. हा 4 मार्क्स साठी विचारला जाणारा क्वेश्चन आहे. देन नेक्स्ट वन इज दी व्हेरियस टाइप ऑफ लॅम्प. लॅम्प इज नथिंग बट ए मर्क्युरी वेपर लॅम्प, सोडियम वेपर लॅम्प, देन मेटल हॅलाइड लॅम्प, कॉम्पॅक्ट फ्लुरोसंट लॅम्प. आता हे सगळे जे लॅम्प आहेत त्याची ब्लॉक डायग्राम पेपरला विचारल्या जाते आणि ब्लॉक डायग्राम वरनं त्याचं कन्स्ट्रक्शन, देन वर्किंग प्रिन्सिपल अँड देन दी रेटिंग ऑफ दॅट लॅम्प हे सगळं तुम्हाला डिफाईन करायचं असतं. फॉर एक्झाम्पल फ्लुरोसंट, कॉम्पॅक्ट फ्लुरोसंट लॅम्प CFL. तर CFL ची डायग्राम ड्रॉ करायची, वर्किंग प्रिन्सिपल म्हणजे कुठल्या प्रिन्सिपल वरती लाईट ग्लो होतो ते सगळं एक्सप्लेन होणार, आणि आफ्टर दॅट त्याचे काय त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज असतील त्या लॅम्पचे, आणि त्यानंतर लास्टला तुम्हाला त्याची रेटिंग लिहायची असते की किती वॅट मध्ये हा CFL वगैरे अवेलेबल आहे. मग इट इज अवेलेबल इन 40 वॅट, 18 वॅट, हे सगळं एक्सप्लेनेशन मग हे प्रत्येक लॅम्प साठी इम्प्लिमेंट होणार. फॉर एक्झाम्पल लो प्रेशर मर्क्युरी वेपर, देन CFL, हाय प्रेशर मर्क्युरी वेपर, सोडियम वेपर, मेटल हॅलाइड अँड LED लॅम्प. कुठला एक लॅम्प तुम्हाला पेपर मध्ये विचारला जाऊ शकतो. देन नेक्स्ट पॉइंट इज दी व्हेरियस लाइटनिंग स्कीम.
लाइटनिंग स्कीम मीन्स सेमी एनक्लोज लाइटनिंग आहे की त्यानंतर टोटली म्हणजे एखादा लॅम्प आहे त्याच्या थ्रू आपल्याला इल्युमिनेशन सरफेस वरती पाहिजे, मग तो कुठल्या अँगलनी कनेक्ट करायचा, त्याला रिफ्लेक्टर कनेक्ट करायचा की नाही, त्याच्या अकॉर्डिंगली हे क्लासिफिकेशन आहे व्हेरियस लाइटनिंग स्कीम, त्याचे फीचर्स अँड ऍप्लिकेशन. म्हणजे तुमचा सपोज एखादा लॅम्प आहे, सिलिंग टुवर्ड सिलिंग जर इल्युमिनेशनची लेवल कमी लागत असेल आणि टुवर्ड दी सरफेस जास्त लागत असेल, तर त्या केसमध्ये सेमी एनक्लोज रिफ्लेक्टर कनेक्ट करावं लागतं लाईटला. मग त्या केसमध्ये असे त्याचे 4 टाइप्स आहे आणि त्या टाइप्स वरनं मग आपल्याला त्याचे फीचर्स आणि ऍप्लिकेशन वरनं क्लासिफिकेशन बघायचंय. हा पण इम्पॉर्टंट पॉइंट आहे, पेपरला विचारला जातो. एक्सप्लेन दी डिफरंट लाइटनिंग स्कीम. इझी, एकदम इझी त्याची कन्सेप्ट आहे. फक्त नंबर ऑफ पर्सेंट मध्ये तुम्हाला बघायचं असतं की हाऊ मेनी पर्सेंट लाईट इज युटिलाइज आणि हाऊ मेनी पर्सेंट लाईट गेट वेस्टेड. या सगळ्या स्कीम मध्ये 90%, 10%, 30%, 60% असं डिवायडेशन केलेलं असतं लाइटनिंगचं. जेवढं युटिलायझेशन साठी लाइटनिंग यूज केलं जातं ती डायरेक्ट मेथड मध्ये कन्सिडर केली जाते. ऍट अ टाइम ऑफ टीचिंग मी हे तुम्हाला परत एक्सप्लेन करणारच आहे. देन नेक्स्ट पॉइंट इन दी चॅप्टर नंबर 1 इज दी डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल लॅम्प फिटिंग. लॅम्प फिटिंगच्या पण टाइप्स असतात की डोमेस्टिक इन्स्टॉलेशन जर असेल तर लॅम्प फिटिंगची कुठली मेथड असते आणि त्यासाठी काय प्रोसिजर इम्प्लिमेंट करणार आहे. दिस पॉइंट आर इन्क्लुडेड इन डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल लॅम्प फिटिंग. लास्ट वन इज द इलेक्ट्रॉनिक बालास्ट. दिस पार्ट इज ऑल्सो स्टडीड इन ECA. ECA मध्ये पण आपण इलेक्ट्रिकल बालास्ट आणि इलेक्ट्रॉनिक बालास्ट स्टडी केलं होतं. तो सेम टॉपिक पर इथे आपल्याला बघायला भेटणार. इलेक्ट्रॉनिक बालास्ट हा जनरली आपण जे पण एनर्जी सेव्हिंगचे जे काही पॅरामीटर आहे तिथे आपण हा यूज केलेला असतो. दीज आर दी चॅप्टर नंबर फर्स्ट और युनिट नंबर फर्स्ट. देन दिस युनिट नंबर फर्स्ट, ठीक आहे, याचं वेटेज जे असेल ते मी तुम्हाला लास्टला सांगते सर्वांना. देन सेकंड चॅप्टर इज दी इलेक्ट्रिकल हिटिंग अँड वेल्डिंग सिस्टीम. चॅप्टर मोठा आहे, इलेक्ट्रिकल हिटिंग अँड वेल्डिंग दोन्ही कंबाईन केलेले. मग हिटिंग इज दी A पार्ट अँड वेल्डिंग इज दी B पार्ट. मग फर्स्टली व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिकल हिटिंग अँड व्हॉट इज मीन बाय वेल्डिंग, ही 2 मार्क्स साठी विचारल्या जाणारी डेफिनेशन. फर्स्टली डिफाइन इलेक्ट्रिकल हिटिंग and define electrical welding, and after that the most important question in this chapter is the classification of electrical heating and classification of electrical welding. क्लासिफिकेशनचा टोटल एक मोठा फ्लो चार्ट ड्रॉ करायचा असतो आणि त्याच्यावरनं तुम्हाला ते पॉइंट डिफाइन करायचे असतात. मग हा पॉइंट, हे जे काही क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी, एवढा पॉइंट जर तुम्ही ह्या चॅप्टरचा लर्न केला तर त्याच्यावरती टोटल चॅप्टर डिपेंड आहे. क्लासिफिकेशन वरनं तुम्हाला प्रत्येक पॉइंट टू पॉइंट हे एक्सप्लेन करता येऊ शकतं आणि त्यानंतर क्लासिफिकेशन लर्न असेल तर त्याच्यावरनं तुम्हाला त्याचं लिस्ट आउट जरी करायला लावले तरी ते पॉइंट सगळे एक्सप्लेन करता येतील. ज्यावेळेस टीच करेल त्यावेळेस हा मी तुमचा जो काही फ्लो चार्ट असेल तो 100% लर्न करून घेणार आणि तो खूप इझी आहे, एकदम इझी आहे लर्निंग साठी. देन सेकंड पॉइंट इज दी डायरेक्ट अँड इनडायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग. दीज आर द टाइप्स. मग क्लासिफिकेशनच्या अंडर हे 2 टाइप येतात. फर्स्ट डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग and indirect, that is the resistance is the main point, and in that resistance heating there is a 2 type, first one direct and second one indirect. मग डायरेक्टचं एक्सप्लेनेशन तुम्हाला सेपरेटली एक डायग्राम ड्रॉ करून इम्प्लिमेंट करणार आणि इनडायरेक्टचं पण डायग्राम इम्प्लिमेंट करून येणार. आफ्टर दॅट नेक्स्ट वन इज द रिक्वायरमेंट ऑफ रेजिस्टन्स हिटिंग एलिमेंट. म्हणजे जे मटेरियल यूज करणार आहे तुम्ही हिटिंग साठी त्याची कुठली रिक्वायरमेंट आहे ते पॉइंट्स आहे. देन मेथड ऑफ टेम्परेचर कंट्रोल. हिटिंगची जी काही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये टेम्परेचर जर कंट्रोल करायचं असेल तर विच मेथड वी हॅव टू यूज, हा पॉइंट पण कन्सिडर होतो. अँड डिझायनिंग ऑफ हिटिंग एलिमेंट. Then next point is the arc heating. These are the classification. First one is the resistance heating and second one is the arc heating. मग arc heating च्या अंडर पण वर्किंग प्रिन्सिपल, त्याचे डायग्राम, त्याचे टाइप्स आणि कुठलं मटेरियल यूज केलं जातं त्याचं एक्सप्लेनेशन. नेक्स्ट वन इज दी डायरेक्ट आर्क फर्नेस अँड इनडायरेक्ट आर्क फर्नेस. हे आर्क हिटिंगचे टाइप्स आहे. डायरेक्ट आर्क फर्नेस अँड इनडायरेक्ट आर्क फर्नेस पेपरला एकदम सेपरेटली क्वेश्चन येतो. एक्सप्लेन डायरेक्ट आर्क फर्नेस अँड
एक्सप्लेन इनडायरेक्ट आर्क फर्नेस. डायग्राम ड्रॉ करायची आणि डायग्रामच्या अकॉर्डिंगली त्याचं एक्सप्लेनेशन येणार आहे. देन नेक्स्ट क्लासिफिकेशन टाइप इज दी इंडक्शन हिटिंग. म्हणजे हा फ्लो चार्ट जर तुम्ही पूर्ण लर्न केला तर हे तुम्हाला सिलेबसचे खालचे पॉइंट आठवायची गरज सुद्धा नाही. त्या चार्ट मध्येच तुमचं इथे क्लिअर होतंय की इंडक्शन हिटिंग इज दी टाइप ऑफ युअर इलेक्ट्रिकल हिटिंग. इंडक्शन हिटिंगची ब्लॉक डायग्राम ड्रॉ करणार आणि त्याचं वर्किंग प्रिन्सिपल. देन नेक्स्ट डायरेक्ट कोर टाइप फर्नेस अँड कोरलेस टाइप इंडक्शन फर्नेस. इंडक्शन हिटिंगचे हे दोन सब पार्ट आहे, ए अँड बी. ए पार्ट इज दी कोर टाइप फर्नेस अँड बी पार्ट इज कोरलेस फर्नेस. मग त्या दोघांचं कन्स्ट्रक्शन वर्किंग प्रिन्सिपल विचारलं जातं. देन नेक्स्ट टाइप इज दी डायइलेक्ट्रिकल हिटिंग. डायइलेक्ट्रिकल हिटिंगचं म्हणजे डायइलेक्ट्रिक चार्ज जो प्रोड्यूस होतो त्याचं वर्किंग प्रिन्सिपल, त्याची परत सर्किट डायग्राम असणार आहे, ती ड्रॉ करायची. देन नेक्स्ट वन इज दी एडी करंट हिटिंग. एडी करंट हिटिंग अँड डायइलेक्ट्रिक हिटिंग हे दोन्ही सेपरेट पार्ट आहे. मग एडी करंट मीन्स काय, जो मेटल पार्ट मधनं अननेसेसरी करंट फ्लो होतो त्याला आपण काय म्हणतो, एडी करंट. मग त्याच्यामुळे जी हिटिंग प्रोड्यूस होते पण ती आपल्याला युजफुल असते, म्हणजे एखाद्या प्रोसेस साठी यूज करायची असेल तर तिथे आपण एडी करंट हिटिंग यूज करणार. देन टाइप्स ऑफ वेल्डिंग. आता इथे हा 2.10 पर्यंत ए पार्ट संपलेला आहे. म्हणजे इन शॉर्ट काय आहे की तुम्ही फक्त पहिला जो पॉइंट आहे क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिकल हिटिंग तो लर्न करणार आणि त्याचं क्लासिफिकेशनचं पूर्ण एक्सप्लेनेशन मीन्स युअर चॅप्टर ए पार्ट कन्सिडर होतोय. बी पार्ट इज दी सेम लाईक दॅट. टू 2.11 is the B part. Types of welding system. वेल्डिंग सिस्टीमचा पण फ्लो चार्ट किंवा पाय चार्ट ड्रॉ करणार आणि त्याच्या अकॉर्डिंगली वन बाय वन त्याचं एक्सप्लेनेशन बघणार. फर्स्ट वन इज दी क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिकल वेल्डिंग सिस्टीम. हे दोन्ही पॉइंट एकदम इम्पॉर्टंट आहे या पूर्ण चॅप्टर रिलेटेडचे. देन क्वालिटी ऑफ गुल्ड वेल्ड अँड वेल्डिंग डिफेक्ट. मग तुम्ही जी वेल्डिंग करणार मग गुल्ड वेल्ड कशाला म्हणणार की विच आर दी characteristics or which are the key parameter we have to consider as a good weld. मग वेल्डिंग जर प्रॉपर झालेली आहे पण ती कशावरून आपण आयडेंटिफाय करणार दीज आर दी गुड वेल्ड, तर ते काही पॉइंट्स आपल्याला इथे बघायचे याच्यामध्ये. देन रेजिस्टन्स वेल्डिंग. जसं आपण रेजिस्टन्स हिटिंग बघितलं होतं सेम आहे. हिटिंग प्रोड्यूस झाल्यानंतर वेल्डिंग होते, त्यामुळे हिटिंगचा पार्ट जर समजला तर वेल्डिंगचा पार्ट हा त्याच्यावरतीच डिपेंड आहे. फर्स्ट हिटिंगची जी प्रोसिजर आहे त्याची नेक्स्ट स्टेप वेल्डिंग मध्ये कन्सिडर केली जाते. मग रेजिस्टन्स वेल्डिंग मध्ये काय आहे, मग त्याचे पण हे टाइप्स आहे, स्पॉट, सीम, बट, प्रोजेक्शन वेल्डिंग. हे रेजिस्टन्स वेल्डिंगचे टाइप्स आहे. मग पेपरला सेपरेटली विचारलं जातं, एक्सप्लेन स्पॉट रेजिस्टन्स वेल्डिंग, सीम रेजिस्टन्स वेल्डिंग और बट वेल्डिंग अँड प्रोजेक्शन रेजिस्टन्स वेल्डिंग, किंवा लिस्ट आउट करण्यासाठीचा क्वेश्चन पण येतो. देन दी आर्क वेल्डिंग. आर्क हिटिंगचा पार्ट आपण ए पार्ट मध्ये घेतला होता. ऑन दॅट सेम पार्ट आर्क वेल्डिंग इज ऑल्सो डिपेंड. आर्क वेल्डिंग मीन्स आर्क प्रोड्यूस होतो. आर्क मीन्स काय सगळ्यांना माहितीच आहे, स्विच गिअर मध्ये सगळ्यांना माहिती. आर्क मीन्स इग्निशन प्रोड्यूस होतं, त्या इग्निशन मुळे काय होणार आहे, स्पार्किंग होणार आहे. स्पार्क झाल्यामुळे तिथे हीट डेव्हलप होणार. हीट डेव्हलप झाली म्हणजे एखादा मेटल आहे तो वेल्ड होणार, मेल्ट होणार आणि मेल्ट झाल्यानंतर पुढे तो जर कुलिंगला गेला तर त्याची वेल्डिंग प्रोसेस मध्ये कन्व्हर्जन होतं. हे ऍट अ टाइम ऑफ टीचिंगच्या वेळेस मी तुम्हाला सगळं सांगणारच आहे, पण एक ओव्हरव्ह्यू म्हणून इथे सांगितलं की आर्क वेल्डिंग पण इथे आपल्याला स्टडी करायचं आहे. मग आर्क वेल्डिंग नंतर मेटल अँड कार्बन आर्क ऍप्लिकेशन. म्हणजे आर्क वेल्डिंगचे हे दोन सब पार्ट आहे, मेटल आर्क वेल्डिंग अँड कार्बन आर्क वेल्डिंग. दीज आर दी टू parts of arc welding. Then supply requirement, that is AC welding, welding machine, transformer, safety precaution. मग वेल्डिंग करणार आहे तुम्ही, वेल्डिंग साठी जो ट्रान्सफॉर्मर यूज केला जातो त्याची रेटिंग्स वगैरे किंवा कुठल्या सेफ्टी प्रिकॉशन कन्सिडर करायच्या, दीज आर कन्सिडर्ड इन चॅप्टर नंबर 7. दॅट मीन्स चॅप्टर नंबर 2 consists of electrical heating is the A part and electrical welding is the B part. Electrical welding is totally depends on electrical heating. Clear?
पहिले 2 युनिटच्या रिलेटेडचे पॉइंट्स मी सांगितले, तर काही क्युरी असेल तर तुम्ही मला विचारू शकता. स्टुडंट, पहिल्या 2 चॅप्टर रिलेटेड काही क्युरी असेल तर विचारा, नाही तर अदरवाइज मी तिसऱ्या चॅप्टरचं इंट्रोडक्शन सांगते. स्टुडंट, नो मॅम. ओके, ठीक आहे. देन चॅप्टर नंबर 3 is the electrical drive and elevators. Electrical drive means what? From one machine to another machine. एका मशीन पासून दुसऱ्या मशीन पर्यंत ज्या मोड थ्रू पॉवर डिलिव्हर होते. मग फॉर एक्झाम्पल समजा तुमची चेन घेतली, एका मशीनला किंवा पुली घेऊ, एका मोटरला पुली वन कनेक्टेड आहे बेल्ट थ्रू आणि दुसऱ्या मोटर पर्यंत पॉवर ट्रान्सफर होते. मग ती बेल्ट ऍज अ कन्सिडर ऍज अ इलेक्ट्रिक ड्राईव्ह. म्हणजे पॉवर ज्याच्या थ्रू ट्रान्समिट होते, ज्या डिव्हाइस थ्रू, फ्रॉम वन मशीन टू अनदर मशीन, फ्रॉम वन डिव्हाइस टू अनदर, दॅट इज कॉल्ड ऍज अ ड्राईव्ह. मग त्याचे पण आपल्याला पहिले इलेक्ट्रिक ड्राईव्ह मीन्स काय, त्याची कन्सेप्ट, ही डेफिनेशन विचारल्या जाते 100% पेपर मध्ये. एक्सप्लेन इलेक्ट्रिकल ड्राईव्ह or define electrical drive. Then फॅक्टर गव्हर्निंग दी सिलेक्शन ऑफ इलेक्ट्रिकल ड्राईव्ह, म्हणजे तुम्ही जी काही मोटर्स वगैरे कन्सिडर करणार आहे त्याच्यासाठी कुठले फॅक्टर कन्सिडर करणार आहे सिलेक्शनसाठी, तो 4 मार्क्स साठी विचारला जाणारा क्वेश्चन आहे. देन टाइप्स ऑफ इलेक्ट्रिकल ड्राईव्ह, मग इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह, ग्रुप ड्राईव्ह, त्याचे ऍप्लिकेशन, म्हणजे नंबर ऑफ मशीन पॅरलली जर ऑपरेट होत असेल तर तो ग्रुप ड्राईव्ह कन्सिडर होतो. आणि वन सिंगल मोटर जर यूज केलेला असेल तर दिस वन कन्सिडर ऍज अ इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह. एकच मोटर आहे, एका शाफ्टला कनेक्टेड आहे आणि तुमचं दुसरं काहीतरी मशीन दुसऱ्या साईडला कनेक्टेड आहे, these are considered as an individual drive. But if there is a number of machine connected on the same shaft, एक शाफ्ट आहे आणि त्याला नंबर ऑफ मशीन्स कनेक्टेड आहे, त्या केसमध्ये ग्रुप ड्राईव्ह हा कन्सिडर केला जातो. Then next one is the mechanical features of drive. मग मेकॅनिकल फीचर्स मध्ये मग तुमचे सपोज बेल्ट कन्सिडर ऍज अ ड्राईव्ह, मग त्याचे फीचर्स कुठले असणार आहे, तो पार्ट, त्याचे टाइप्स, ऍप्लिकेशन ऑफ व्हेरियस टाइप ऑफ एन्क्लोजर. मेकॅनिकल पार्ट्स इज दॅट मीन्स युअर डीसी मोटर हा ड्राईव्ह कन्सिडर केला, त्याच्या डीसी मोटरला तुम्हाला कव्हरिंग जी असते त्याला आपण काय म्हणतो, ऍज अ एन्क्लोजर. एन्क्लोजरचे पण डिफरंट टाइप्स आहे. म्हणजे सपोज त्याचा जर तुम्ही एखाद्या फ्लेमच्या जवळ एखादी मोटर इन्स्टॉल करणार असाल तर फ्लेम प्रूफ एन्क्लोजर यूज करणार तिथे. मग त्याचं एक्सप्लेनेशन इथे यूज विचारलंय, कुठल्या टाईपचा एन्क्लोजर कुठल्या ऍप्लिकेशन साठी काय यूज करायचं, ते एक्सप्लेनेशन आपल्याला इथे बघायचंय. देन ट्रान्समिशन ऑफ मेकॅनिकल पॉवर. मेकॅनिकल पॉवरला मग डायरेक्ट अँड इनडायरेक्ट ड्राईव्ह, दॅट इज दी बेल्ट, रोप, चेन, गिअर, हे ड्राईव्हचे एक्झाम्पल आहे. मग हे वन बाय वन आपल्याला स्टडी करायचे. व्हॉट इज मीन बाय बेल्ट ड्राईव्ह, रोप ड्राईव्ह, चेन ड्राईव्ह, गिअर ड्राईव्ह, व्हर्टिकल ड्राईव्ह अँड इट्स ऍप्लिकेशन. आणि मेकॅनिकल जी पॉवर आहे ती आपण 2 मेथडनी, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट मेथडनी पॉवर ट्रान्समिट करणार, व्हाया बेल्ट, रोप, चेन अँड गिअर. नेक्स्ट पार्ट इज रिलेटेड टू युअर बिअरिंग. मग बिअरिंगचे टाइप्स विचारले जातात तुम्हाला, हा पेपरला क्वेश्चन विचारला जातो मोस्ट ऑफ टाइम, किंवा त्याचं ऍप्लिकेशन. मग बॉल बिअरिंग, देन स्लीव बिअरिंग, हे त्याचे टाइप्स आहे. बॉल बिअरिंगचं एक्झाम्पल तुमची जी काही सायकल आहे तिथे बॉल बिअरिंग जनरली यूज केलेली असते. मग त्याचा आपल्याला एक कन्स्ट्रक्शनल व्ह्यू ड्रॉ करायचा असतो आणि त्या कन्स्ट्रक्शनल व्ह्यू वरनं त्याची आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन लर्न करायची. देन साइज अँड रेटिंग ऑफ मोटर, डेफिनेशन ऑफ स्टँडर्ड रेटिंग ऍज पर IS. मोटर्स जे आपण म्हणजे ड्राईव्ह जे चॉईस करणार आहे त्याची रेटिंग आणि साईज डिफाईन करणार. देन लोड सायकल, हा एक मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, याचे पण क्लासिफिकेशन. लोड सायकल अँड ड्युटी सायकल हा सेम वर्ड आहे, पेपरला क्वेश्चन विचारला जातो. एक्सप्लेन ड्युटी सायकल आणि कधी कधी क्वेश्चन असा येतो एक्सप्लेन लोड सायकल, तर दोघांचा मिनिंग हा सेमच आहे, तिथे तुम्हाला इथे अंडरस्टँड झालं पाहिजे. मग कंटिन्युअस ड्युटी सायकल, देन
इंटरमिटंट ड्युटी सायकल, हे त्याचे असे डिफरंट पार्ट आहे. मग त्याला आपल्याला ग्राफ थ्रू एक्सप्लेन करायचं असतं. म्हणजे एखादी मोटर आहे ती कंटिन्युअस ऑपरेशन मध्ये फ्रॉम मॉर्निंग टू डायरेक्टली मिड नाईट, तर त्या केसमध्ये ती मोटर जी कन्सिडर होते ती कंटिन्युअस लोड सायकल मध्ये कन्सिडर होते. मग त्याचा आपल्याला कंटिन्युअस ग्राफ ड्रॉ करायचा असतो. नंतर सेकंड पार्ट, इफ यू कन्सिडर दी इंटरमिटंट लोड सायकल और इंटरमिटंट ड्युटी सायकल. इंटरमिटंट मीन्स व्हॉट, समथिंग पिरियड साठी मोटर ऑन असणार आहे, समथिंग पिरियड साठी मोटर ऑफ असणार आहे. मग त्या केसमध्ये आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंट दाखवायचं असेल की कुठल्या पार्ट मध्ये मोटर ऑन कंडिशनला आहे, कुठल्या पार्ट मध्ये मोटर ऑफ कंडिशनला आहे, तो आपल्याला इथे. आणि हा 4 मार्क्सला कंपल्सरी विचारला जाणारा क्वेश्चन आहे ह्या चॅप्टर रिलेटेडचा. देन नेक्स्ट पॉइंट इज दी लोड इक्विलायझेशन. लोड इक्विलायझेशन मीन्स व्हॉट, त्याच्या कुठल्या मेथड्स आहे, कंडिशन ऑफ म्हणजे कुठल्या कंडिशनला आपण लोड इक्विलाइज करू शकतो. तर तुम्ही सगळ्यांनी फ्लाय व्हील ही कन्सेप्ट जर बघितली असेल तर फ्लाय व्हील इज अंडर दी लोड इक्विलायझेशन. जुन्या काळामध्ये जर तुम्ही मशीन्स बघितलेले असेल, ज्यांनी जे बॅकग्राऊंड, ज्यांचं बॅकग्राऊंड फार्मरच्या रिलेटेड आहे, त्यांना माहिती का जे मशीन्स असतात ज्यांनी आपण म्हणजे गहू वगैरे जुन्या काळात काढतो, त्याच्यामध्ये फ्लाय व्हील यूज करायचे आणि तिथे लोड इक्विलायझेशनचा पार्ट येतो. ऍट अ टाइम ऑफ टीचिंग हे बी तुम्हाला बरोबर एक्सप्लेन करणार त्याची. देन नेक्स्ट पॉइंट इज दी ब्रेकिंग. देन व्हॉट इज मीन बाय ब्रेकिंग. मग ब्रेकिंगचे टाइप्स आहे प्लगिंग, रेओस्टॅटिक, रिजनरेटिव्ह. हे ब्रेकिंग टाइप मीन्स हे रिलेटेड टू तुमचे ट्रॅक्शन सिस्टीम येणार आहे. ट्रॅक्शन मध्ये समजा आपल्याला इलेक्ट्रिकल ब्रेकिंग प्रोव्हाइड करायची विदाउट यूज ऑफ एनी मेकॅनिकल ब्रेकिंग, तर त्या केसमध्ये मग तुम्ही ब्रेक कसा अप्लाय करणार आहे ट्रॅक्शन सिस्टीम मध्ये, त्याचे सगळे पार्ट आहे. मग प्लगिंग मीन्स काय, प्लगिंग मीन्स सप्लाय इंटरचेंज करायचा असतो. प्लगिंग मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपण कन्सिडर केलंय आणि मोटर आपली रन झाली, पण तीच जर आपण रिव्हर्स कनेक्शन मध्ये केलं तर तो जातो तुमचा प्लगिंगचा पार्ट. तर हे प्रॅक्टिकली पण आपल्याला इथं बघायचंय, याची प्रॅक्टिकल पण आहे तुम्हाला की एखादी इंडक्शन मोटर आहे तर त्या इंडक्शन मोटरला आपण त्याचे टर्मिनल इंटरचेंज केले तर ती रिव्हर्स मध्ये रोटेट होते का, हे आपल्याला इथं बघायचंय. तो सगळा पार्ट आपण इथे स्टडी करणार आहे. 3 फेज इंडक्शन मोटर फॉर दी डीसी मोटर अँड 3 फेज इंडक्शन मोटर. हा प्लगिंगचा पार्ट डीसी मोटर साठी पण आहे म्हणजे ब्रेकिंगचा, आणि इंडक्शन मोटरला पण आहे. डीसी मोटर आणि इंडक्शन मोटर दीज आर जनरली यूज इन युअर ट्रॅक्शन सिस्टीम. ट्रॅक्शन सिस्टीमला हा जनरली तुमचा यूज होतो. देन बी पार्ट इज युअर इलिव्हेटर. इथपर्यंत जो होता 3.10 इज रिलेटेड टू इलेक्ट्रिकल ड्राईव्ह अँड 3.11 इज फॉर द इलिव्हेटर. मग फंक्शन ऑफ इलिव्हेटर, फॉर एक्झाम्पल इलिव्हेटर म्हणजे काय, तुमचा लिफ्ट. लिफ्टचा जो काही वर्किंग प्रिन्सिपल किंवा ती लिफ्टची सिस्टीम कशी इम्प्लिमेंट होते ते आपल्याला ह्या पार्ट मध्ये स्टडी करायचं आहे. मग व्हॉट इज द फंक्शन ऑफ इलिव्हेटर, टाइप्स कुठले, इट्स मोटर अँड सेफ्टी. कोणाला म्हणजे अशी क्युरियोसिटी असेल की लिफ्ट मध्ये कुठली मोटर यूज केली जाते, त्या लिफ्ट मोटरला किंवा त्या लिफ्टचा जो काही पार्ट असतो त्याला एक सायंटिफिक नेम आहे, ते कुठलं नेम असतं, तर हे ते सगळं इथं दिसेल बघा. फॅक्टर ऑन विच द साइज ऑफ कार डिपेंड्स. मग कार मीन्स काय, लिफ्टचा जो इंटरनल एरिया असतो ज्याच्यामध्ये पॅसेंजर बसतात त्या पार्टला म्हणतात कार. मग हे सगळे पार्ट आपल्याला त्या चॅप्टर नंबर 3 मध्ये स्टडी करायचे. चॅप्टर नंबर 3 इज दी वास्ट चॅप्टर ऍज कम्पेअर टू ऑल चॅप्टर. म्हणजे सगळ्यात चॅप्टर मध्ये चॅप्टर नंबर 3 जो आहे तो सगळ्यात मोठा पार्ट आहे आणि ह्या चॅप्टरचं वॅटेज पण सगळ्यात जास्त असणार आहे. क्लिअर अप टू दिस स्टुडंट, इथपर्यंत क्लिअर आहे का? येस मॅम. देन चॅप्टर नंबर मॅम 4 हो. इलेक्ट्रिक ट्रॅक्शन. सगळ्यात सोपं चॅप्टर आहे इलेक्ट्रिक ट्रॅक्शन. ट्रॅक्शन म्हणजे काय सांगा तुमच्या साईडने, ऍटलीस्ट एवढा आन्सर तर मला तुमच्याकडनं अनएक्सपेक्टेड आहे. इलेक्ट्रिक ट्रॅक्शन मीन्स व्हॉट, टेल मी स्टुडंट. ट्रॅक्शन फॅमिलियर वर्ड आहे इलेक्ट्रिकल साठी हा एकदम. बोला पटकन, व्हॉट इज मीन बाय ट्रॅक्शन. इंटरेस्टिंग चॅप्टर आहे, इझी चॅप्टर आहे, न्यूमरिकल पण आहे, बट एकदम इझी चॅप्टर आहे हे. न्यूमरिकल ऑनलाईन एक्झाम जरी झाली तरी ते तुम्हाला 2 मार्क्स साठी
एकदम विदिन 10 मिनिट्स सॉल्व्ह करता येतील असे न्यूमरिकल पण येतात. बोला मग व्हॉट इज मीन बाय ट्रॅक्शन? कोणालाच नाही येते का आन्सर? ठीक आहे. ट्रॅक्शन इट इज रिलेटेड टू युअर रेल्वे. रेल्वेची सिस्टीम जी आहे ती आहे तुमची ट्रॅक्शनची सिस्टीम. मग ट्रॅक्शन मीन्स काय? मग रिक्वायरमेंट ऑफ आयडियल ट्रॅक्शन सिस्टीम, देन सिस्टीम ऑफ ट्रॅक इलेक्ट्रिफिकेशन, म्हणजे रेल्वेचे जे काही इलेक्ट्रिफिकेशन होतं ट्रॅकचं, तिथं कुठली मेथड इम्प्लिमेंट केली जाते? मग ट्रॅक्शन मेकॅनिझम. मग ट्रॅक्शन म्हणजे तुमची जी इलेक्ट्रो लोकोमोटिव्ह आहे, रेल्वेची जे इंजिन आहे, त्या इंजिनचा इथं सगळा तुम्हाला पार्ट स्टडी करायला भेटतो. त्याची ब्लॉक डायग्राम, पेंटोग्राफ पासून, म्हणजे वरती जो इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन तुमच्या इंजिन पर्यंत येण्यासाठीचा जो पार्ट असतो त्याला पेंटोग्राफ म्हणतात. मग त्या पेंटोग्राफ पासून जी तुमची मोटर इन्स्टॉल केलेली असते इंजिन मध्ये, त्याचा सगळा स्टडी या चॅप्टर मध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे. दॅट इज दी ब्लॉक डायग्राम ऑफ एसी इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह. आणि हा 4 मार्क्सला कंपल्सरी विचारला जाणारा क्वेश्चन आहे. दीज आर दी आस्क, म्हणजे 100% आजपर्यंत असा एकही पेपर झालेला नाही का त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आलेला नाही. हा पासिंगचा क्वेश्चन आहे आणि इझी आहे, त्यामुळे तो असतोच पेपर मध्ये. देन ट्रॅक्शन मोटर्स, डीसी मोटर, एसी मोटर आणि इंडक्शन मोटर, ह्या सगळ्यांच्या कॅरेक्टरिस्टिक स्टडी करणार अँड इट्स स्पीड कंट्रोल मेथड. देन डेफिनेशन ऑफ ऍव्हरेज स्पीड अँड शेड्यूल स्पीड, ह्या 2 मार्क्सचा डेफिनेशन कंपल्सरी पेपरला विचारला जातं. ट्रॅक्शन रिलेटेडचा ऍव्हरेज स्पीड मीन्स व्हॉट अँड शेड्यूल स्पीड मीन्स व्हॉट, हे न्यूमरिकल अँड डेफिनेशन बोथ आर आस्क्ड इन पेपर. देन स्पीड टाइम कर्व. स्पीड टाइम कर्व दॅट इज दी डिस्टन्स अँड स्पीड ऑफ युअर लोकोमोटिव्ह. या दोघांवरती तुमचा हे 2 कर्व डिपेंड आहे. दॅट मीन्स दी ट्रॅपेझॉइडल स्पीड टाइम अँड क्वाड्रिलॅटरल स्पीड टाइम कर्व. त्याचे 2 टाइप्स आहे. त्या कर्व वरनं तुम्हाला त्यात पूर्ण एक्सप्लेनेशन लिहायचं असतं. देन करंट कलेक्टिंग सिस्टीम. करंट कलेक्टिंग मीन्स पेंटोग्राफ थ्रू जी तुमच्या मशीन पर्यंत इलेक्ट्रिसिटी येते, तो पार्ट इथे कन्सिडर होतो. दॅट इज दी करंट कलेक्शन सिस्टीम थ्रू ओव्हरहेड अँड कंडक्टर रेल सिस्टीम. मग काही सिस्टीम अशी पण आता इम्प्लिमेंट झालेली का जे रेल्स असतात रेल्वेचे, त्या रेल्स थ्रू पण इलेक्ट्रिसिटी घेतली जाते आणि सेकंड तुमचा ओव्हरहेड कंडक्टर थ्रू पण इलेक्ट्रिसिटी कलेक्ट केली जाते. देन ट्रॅक्शन सर्व्हिसेस. व्हॉट इज मीन बाय अर्बन, सबअर्बन अँड मेन लाईन सर्व्हिस, म्हणजे अर्बन लाईन कुठल्या पार्टला कन्सिडर म्हणणार. देन सबअर्बन एरिया इज विच, म्हणजे कुठल्या एरियामध्ये ट्रॅक्शनची लाईन गेलेली तिला सबअर्बन म्हणणार. अँड थर्ड वन इज दी मेन लाईन. तर ह्या सगळ्यांची डेफिनेशन बघायची. देन मेट्रो रेल अँड मोनोरेल. मेट्रो रेल काय कन्सेप्ट आहे अँड मोनोरेल काय कन्सेप्ट आहे, ही इथं आपल्याला स्टडी करायची. मग त्याच्यासाठी कुठले इलेक्ट्रिकल मोटर्स यूज करतात, विच आर दी करंट कलेक्टर अँड स्पीड टाइम कॅरेक्टरिस्टिक्स. दीज आर दी ओव्हरऑल part which is included in chapter number 4, that is electrical traction. Clear up to this? Student, clear up to this? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Then unit number 5, tariff and power factor improvement. ऑलरेडी हा जो चॅप्टर आहे टॅरिफ अँड पॉवर फॅक्टर इम्प्रुव्हमेंट, हा आपला टोटल ECA मध्ये स्टडी झालाय. टॅरिफचा पार्ट हा क्लासिफिकेशन पण बघितलंय, त्याच्या डेफिनेशन मध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे. दिस चॅप्टर आर डिवायडेड इंटू 2 ग्रुप. फर्स्ट ग्रुप इज रिलेटेड टू टॅरिफ. कोण सांगेल टॅरिफची डेफिनेशन? मोस्ट ऑफ स्टुडंटला माहित असेल. मॅम मी सांगू? साहिल प्रसाद. हा सांग. मॅम, द रेट ऑफ ॲट विच इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइडेड टू द कंझ्युमर. व्हेरी गुड, एक्झॅक्टली करेक्ट. सेम डेफिनेशन ऍज इट इज पेपरला लिहिली, किंवा तुम्हाला जी काही तुमची आता MCQ टाईपची एक्झाम येणार आहे, त्यामुळे जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर MCQ कसा पण विचारला पेपरला तरी तुम्हाला त्याचं लॉजिकली आन्सर हे 100% टिक करता येणारच आहे. त्यामुळे चॅप्टर नंबर 5 आणि 4 हे एकदम इझी चॅप्टर आहे. टॅरिफचे टाइप्स विचारले जातात, टॅरिफची डेफिनेशन अँड टॅरिफचे ऑब्जेक्टिव्ह. तर डेफिनेशन सगळ्यांची लर्न आहे. टाइप्स मध्ये फ्लॅट रेट, ब्लॉक रेट, KVA मॅक्झिमम डिमांड अँड टाइम ऑफ डे. टाइम ऑफ डे म्हणजे TOD टॅरिफ, हे त्याचे क्लासिफिकेशन आहे. Then power factor improvement, these are the second part.
मग फर्स्ट वन इज दी बेसिक काय येणार आहे, व्हॉट इज मीन बाय पॉवर फॅक्टर, ती डेफिनेशन. देन मेन पॉइंट डिसएडव्हान्टेज ऑफ लो पॉवर फॅक्टर. मग कुठले इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये लो पॉवर फॅक्टरचे डिसएडव्हान्टेज आहे, तर लो पॉवर फॅक्टर जर लो झाला तर काय इफेक्ट होतो इन पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ जनरेशन, वे डिफाईन करण्याचे. देन ऍडव्हान्टेज ऑफ इम्प्रूव्ह पॉवर फॅक्टर. मग पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह केल्यानंतर काय बेनिफिट्स आहे, काय ऍडव्हान्टेज आहे, तो क्वेश्चन विचारला जातो. देन कॉजेस ऑफ लो पॉवर फॅक्टर, हे कंबाईन क्वेश्चन पण येतात. एक्सप्लेन डिसएडव्हान्टेज, देन ऍडव्हान्टेज ऑफ इम्प्रूव्ह पॉवर फॅक्टर अँड कॉजेस ऑफ लो पॉवर फॅक्टर. मग कुठले कॉज आहे की त्याच्यामुळे आपल्याला पॉवर फॅक्टर लो होतो, तर सगळ्यात मेजर रिझन म्हणजे इंडक्टिव्ह लोड. मोस्ट ऑफ टाईप आपल्याकडे सगळ्या इंडक्शन मोटर इंडस्ट्रीमध्ये रन होत असतात, आणि इंडक्शन म्हणजे इंडक्टिव्ह लोड जर सर्किट मध्ये कनेक्टेड असेल तर पॉवर फॅक्टर हा 100% लॅगिंगला जातो. मग ते सगळे पॅरामीटर बघायचे, आणि त्यानंतर आपल्याला बघायचे की मग तो पॉवर फॅक्टर जर इम्प्रूव्ह करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण कुठलं डिव्हाइस यूज करणार. मग ते डिव्हाइस मग तुम्हाला सगळ्यांना माहिती, पॉवर फॅक्टर जर इम्प्रूव्ह करायचा असेल तर आपण कॅपॅसिटर कनेक्ट करतो किंवा बँक ऑफ कॅपॅसिटर कनेक्ट करून तो इम्प्रूव्ह होणार. देन मग त्याच्या मेथड्स आहे पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट थ्रू दी स्टॅटिक कॅपॅसिटर. देन मोस्ट इकॉनॉमिकल पॉवर फॅक्टर, तर मोस्ट इकॉनॉमिकल पॉवर फॅक्टरचं डेरिवेशन पेपरला विचारलं जातं. थेरॉटिकल प्लस न्यूमरिकल टाइप्सचं हे तुम्हाला डेरिवेशन आहे की व्हॉट इज मी बाय मोस्ट इकॉनॉमिकल पॉवर फॅक्टर, ही डेफिनेशन येते आणि प्लस त्याचं डेरिवेशन विचारलं जातं. तर डेरिवेशन मध्ये तुम्हाला cos phi इज इक्वल टू √1 - x/y हे त्याचं डेरिवेशन आहे. तर त्या डेरिवेशन वर ऑप्टेन करायचं असतं. मग तिथे x काय आहे, y काय आहे, आणि मोस्ट इकॉनॉमिकल पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू जनरली किती असते असा क्वेश्चन येतो. एमसीक्यू टाईपचा जर तुम्हाला पेपर डिझाईन झाला तर त्या केसमध्ये असा क्वेश्चन येईल की एक्सप्लेन ऑर टेल मी द व्हॅल्यू ऑफ मोस्ट इकॉनॉमिकल पॉवर फॅक्टर. मग त्यावेळेस तुम्हाला ती माहित पाहिजे कुठली व्हॅल्यूला आपण मोस्ट इकॉनॉमिकल पॉवर फॅक्टर म्हणतो. पॉवर फॅक्टर इज लाईज इन बिटवीन 0 to युनिटी, हे सगळ्यांना माहिती आहे. मग त्याच्यात इन बिटवीन तुमची ही व्हॅल्यू कुठेतरी तुम्हाला मेन्शन आता ऍट अ टाइम ऑफ टीचिंग मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे डेरिवेशनचं जे आउटपुट आहे ती व्हॅल्यू म्हणजे तुमची मोस्ट इकॉनॉमिकल पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू. आणि त्यानंतर तुम्हाला इथं न्यूमरिकल विचारले जातात. न्यूमरिकल मध्ये गिवन मध्ये दिलेले असेल की समथिंग हा पॉवर फॅक्टर म्हणजे 0.65 हा लॅगिंग पॉवर फॅक्टर आहे आणि तो आपल्याला इम्प्रूव्ह करायचा आहे थ्रू दी मोस्ट इकॉनॉमिकल पॉवर फॅक्टर म्हणजे जे डिव्हाइस यूज करून. तर मोस्ट इकॉनॉमिकल पॉवर फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे तर त्याची व्हॅल्यू ही 0.98 और 0.99 ही त्याची व्हॅल्यू डिफाईन आहे. मग तुमचा आन्सर पेपर मध्ये हे असंच आलं पाहिजे 0.99. म्हणजे न्यूमरिकल सॉल्व्ह करताना तुम्हाला हे प्रीडिफाईन माहिती आहे का आपली व्हॅल्यू आन्सरची 0.99 येणार आहे. मग त्या केस ने आपला आन्सर करेक्ट आलाय की नाही हे तुम्ही इथं टॅली पण करू शकता. देन नेक्स्ट इज दी लोकेशन ऑफ पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट डिव्हाइस फ्रॉम दी कंझ्युमर अँड इलेक्ट्रिकल सप्लाय कंपनी पॉइंट ऑफ व्ह्यू. मग आपल्याला लोकेशन त्यांनी डिसाईड करायला लावलं की तुम्ही कुठल्या पॅरामीटर वरती त्या इक्विपमेंटचं म्हणजे कॅपॅसिटर जरी असला स्टॅटिक कॅपॅसिटर तो इन्स्टॉल करायचा आहे पॉवर सिस्टीम मध्ये. मग कुठले पॉइंट्स कन्सिडर करणार अकॉर्डिंग टू पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ कंझ्युमर ऍज वेल एज पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ सप्लाय सिस्टीम. म्हणजे कंझ्युमरच्या साईडनी पण ते कुठे इन्स्टॉल करायचं आणि इलेक्ट्रिक एमएससीबीच्या साईडनी पण ते कुठे इन्स्टॉल करायचं त्याच्या रिलेटेडची जी काही थेरी आहे ती आपल्याला ह्या पॉइंट चॅप्टर मध्ये बघायची. म्हणजे चॅप्टर नंबर 5 इज द कॉम्बिनेशन ऑफ टॅरिफ अँड पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट. क्लिअर? टोटल सिलेबस समजला का सगळ्यांना? सिलेबसचे पॉइंट Yes, कळाले ma'am. सगळ्यांना? ओके. Yes, बघा ma'am. आता विथ वेटेज दिलेलं आहे प्रत्येक चॅप्टरचं. फर्स्ट चॅप्टर इल्युमिनेशन इज आस्क फॉर द 8 मार्क्स. चॅप्टर छोटा आहे, डेफिनेशनच जनरली विचारल्या जात्या म्हणून त्याचं वेटेज आहे ओनली फॉर द 8 मार्क्स. Then chapter number is the combination of two system, heating and welding. It is asked for the 18 marks. Similarly, chapter number 3 is also the combination of two part, that is the electrical drive and elevator. It is also asked for the 18 marks. Then chapter number 4 is the most important. सगळ्यात सोपं चॅप्टर इलेक्ट्रिक ट्रॅक्शन, बट इट इज आस्क फॉर द 18 मार्क्स. म्हणजे
कंपॅरेटिव्ह टू सेकंड अँड थर्ड सिलेबस पण कमी आहे चॅप्टर नंबर 4 चा, पॉइंट पण इझी आहे, पण वॅटेज काय आहे सगळ्यात जास्त दिलेले. म्हणजे या सब्जेक्टला जर कोणाला असं वाटलं की मला आता पासिंगचा पण प्रश्न आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही इथे ह्या चॅप्टर नंबर 4 ची हेल्प घेऊन कोणीच म्हणजे इम्पॉसिबल सब्जेक्ट फेल होणं ते इम्पॉसिबल. देन 5th नंबर चॅप्टर इट इज आस्क फॉर दी चॅप्टर मोठे आहे, 2 पार्टचं कॉम्बिनेशन, पण त्याचं वॅटेज काय दिलेले कमी दिलेले. तर सगळ्या वेटेज अँड दी ओव्हरव्ह्यू ऑफ टोटल सिलेबस सगळ्यांना समजलं.